नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आता फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य होणार आहे। जर तुम्ही PM किसान योजना किंवा पीक विमा योजना यासारख्या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे ओळखपत्र असणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फार्मर आय डी काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, नोंदणी कुठे आणि कशी करायची, ही ओळखपत्र कोणत्या योजनांसाठी आवश्यक आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेअर करायला विसरू नका। फार्मर आय डी म्हणजे काय मित्रांनो, ॲग्रिस्टॅक हा एक नवीन सरकारी उपक्रम आहे ज्या अंतर्गत फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्यासाठी अनिवार्य केले जात आहे। हे एक डिजिटल ओळखपत्र असेल ज्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ अधिक सोप्या पद्धतीने मिळणार आहे। जर तुम्हाला PM किसान योजना, पीक विमा, पीक कर्ज, DBT योजना, कृषी यांत्रिकरण योजना यासारख्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे। शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फार्मर आय डीसाठी नोंदणी करताना खालील कागदपत्र द्यावी लागतील। आधार कार्ड, 7/12 उतारा, गट क्रमांक, नमुना 8 खाते उतारा, मोबाईल नंबर। ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास तुमची नोंदणी सहज पूर्ण होईल। नोंदणी कुठे आणि कशी करावी? शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी नोंदणी तुम्ही खालील ठिकाणी करू शकता। तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक यांच्याकडे, PSC केंद्रावर। लवकरात लवकर नोंदणी करा, अन्यथा तुम्ही सरकारी योजनांच्या फायद्यांपासून वंचित राहू शकता। योजनेसाठी महत्त्वाची माहिती मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला 19वा हप्ता 2000 रुपयाचा मिळवायचा असेल तर तुमचं फार्मर आय डी असणं गरजेचं आहे। PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा। तर मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर कमेंट केल्यास त्याचे नाव पुढील व्हिडिओमध्ये घेण्यात येईल। तुमच्या शेतकरी ओळखपत्राविषयी काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारायला विसरू नका। ब्रेकिंग मराठीच्या अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।